व्यंकट पाटील विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. IPL मध्ये आपण ज्यांचं समालोचन जिओ सिनेमा या यूट्यूब वाहिनीवर मराठीमध्ये ऐकलं. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघूया. स्ट्रायकिंगकडे कॅप्टन मयुरी आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगकडे रिया. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साध्वी. कॅप्टन इज ऑन फॉलिंग ट्रॅक. स्ट्रायकिंगकडे मयुरी असेल. साध्वीचा पहिलाच बॉल. नॉन स्ट्रायकिंगकडे रिया. पहिलाच बॉल डॉट टाकलाय तो म्हणजे साध्वीने मयुरी करता जे कॅप्टन आहेत. पहिलाच बॉल डॉट. दुसरा बॉल सुद्धा डॉट येतो. हाताळण्याचं काम केलं होतं. मला अशा वेळेस मानसी नाईक ही खेळाडू आठवली. अदानी ग्रुपद्वारे मी मेल क्रिकेट लीग मध्ये धावतं समालोचन करत असतो आणि अशातच तिथे बऱ्याचशा महिला क्रिकेटपटू खेळत असतात. तिथे सुद्धा आपण महिला क्रिकेटपटूंना बघतोय. मयुरी आणि एक सिंगल पूर्ण केला आणि खातं उघडलं. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. आता स्ट्रायकिंगकडे बॅटर रिया. तुषारजी संख्ये यांना तुम्ही बघतायत आणि त्यांच्यासोबतच संतोषजी संख्ये हे सुद्धा या ठिकाणी मैदानाची पाहणी करतायत. काही सूचना आहेत ते सूचना देण्याचं काम ते करतायत. स्ट्रायकिंगकडे आता रिया. फुल टॉस करून खेळलं जातं. ऑन साईडला मिड विकेट च्या दिशेने खेळायचं होतं. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी या 3 धाव पळून पूर्ण केलं. मला वाटतं की पुरुष मंडळींपेक्षा महिला भगिनी जास्त वेगाने धावतात. खूप बरं वाटलं कारण नेहमी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सुद्धा बदलायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक रोल आपण अदा करत असतो परंतु त्याही पेक्षा दैनंदिन जीवनामध्ये महिलांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. एखाद्या चित्रपट अभिनेत्याचे रोल फार कमी पडतील परंतु महिलांना बघा ना, लहानपणापासून मुली, ताई, माई, पत्नी, अक्का, मावशी, आजी, काकी, आत्या अशा अनेक रोल त्यांना अदा करायला लागतात. म्हणजेच स्त्रीचा प्रवास म्हणजेच त्यागाची कहाणी. कधी प्रेम सोडून परिवार, कधी शिक्षण सोडून नोकरी, कधी माहेर सोडून सासर आणि हे सर्व कधीच तिला एकत्रित मिळत नाही. प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि अजूनही स्त्री ही त्याग करत असते. कारण घरात पतिदेव जर टीव्ही लावलाय आणि मॅच बघत असेल तर बिचारींचे ते कार्यक्रम, आवडते कार्यक्रम बाजूला राहतात आणि तिथे सुद्धा त्याग आलाच. म्हणूनच कठीण आहे स्त्रीचा प्रवास. आपल्यासाठी सर्वस्वीपणाला लावणारे या महिला भगिनींना मानाचा सलाम असेल. मॅचकडे आपण वळूया. 1 षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 8 धाबा. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धाबा. ओ हो हो हो, यावेळेला काय घडले? Yes, umpire, that's a wicket. विकेट गेले, विकेट गेले, विकेट डाऊन. रियाला परत जावं लागतं आणि नवीन बॅटर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. शिवानी, नवीन बॅटर शिवानी गेलेत. एकमेकांचे साथ देणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच ही स्पर्धा फक्त पुरुषांकरता नाही महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं. हे फार महत्वाचं आहे आणि वार्षिक जत्रा उत्सव असंच मला वाटतं. सर्वजण एकत्रित येत आहेत, एकमेकांना प्रश्न करतायत, काय चाललंय, कसे आहात, बरीचशी चर्चा होत असते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता काही वंजारी समाजातील लोक आपल्या गावाकडून शहराकडे आलेले असतात. मॅचकडे वळूया. फुल टॉस करून खेळला जात आहे. आलेला बॅटर शिवानीद्वारे 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतात मयुरी. चांगली साथ मिळाली. धावसंख्या 2 पुढे गेली आणि धावा झाल्यात त्या 10 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावसंख्या 10.
10 रन्स. ऑन साईडला खेळलं जातं हलक्या हाताने. एक धाव मिळाली. धावसंख्या आहे ती 11. दोन्ही टीमच्या जर्सीज खूप चांगल्या पाहायला मिळत आहेत. इतर खेळाची जरी आवड असली तरी क्रिकेट हा प्रत्येकाला आणि प्रत्येकाचा आवडता खेळ बनला. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू गोलंदाज टाकतायत स्मिता. स्मिता अनुभवी खेळाडू आहेत. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा आलाय. हा चेंडू नसेल. महिलांकरता सुद्धा पारितोषिक ठेवलेत, बक्षिस ठेवलेत. चांगला फटका. बाउंड्रीज मिळेल. 4 धाव मिळतील उजव्या हाताच्या बॅटरला. चौकाराच्या मदतीनं आता धावपळ पुढे जातोय. धाबा झाल्या त्या 1 गडी बाद 15 धाबा. मयुरी कॅप्टन आहेत आणि कॅप्टन सी त्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अदा करत आहेत. वक्तृत्व सुद्धा चांगलं बघायला मिळालं. स्कोर मूव्स ऑन 15. 15-1. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार स्मिता. हाफ ट्रॅकर. टायमिंग जरी प्रॉपर नसलं तरी धावा मिळतील असं वाटतं. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. अंगाची माती झाली तरी चालेल, परंतु आजच्या दिवसात आपल्याला ही वंजारी प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आपल्याला गाजवायचं आहे. त्यामुळेच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाले आहेत तर 16 धाबा. 16 for 1. 1 बाद 16. गोलंदाजी मार्गावर आता सुवर्ण आलेत आणि सामना करतील मयुरी. तिसरे षटक सुरू आहे. धावसंख्या 16 होते. अंतिम क्षणी बॅटचा बोर्ड ओपन केलाय. पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून दिला. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट होत्या. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 17 धाबा. बरेचशा महिला क्रिकेटपटू आपण पाहिल्यात. आठवण झाली हरमनप्रीत कौरची, कारण पूर्वी मुंबईमध्ये सरावाकरता ट्रेनने प्रवास करायचे, परंतु काही वर्षानंतर तिचे कटआउट्स त्या ट्रेनवर लागले गेले. म्हणूनच महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, पुढे आलेत. सरावा करता जेव्हा ती जायची तेव्हा तिला कोणी विचारत नव्हतं, परंतु जशी ती भारतीय टीमची महिला कर्णधार बनली, तिचे कटआउट्स त्या लोकल ट्रेनवर लागले गेले, तेव्हा लोकांना समजलं की हीच ती महिला क्रिकेटपटू जी सरावा करता तासन तास प्रवास करायची आणि जास्त वेळ मैदानामध्ये घालवायची. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा नजर टाकूया. धावसंख्या झाली 1 गडी बाद 20 धाबा. फलंदाजी करताना बीसीसी चॅलेंजर्स टीमची, ज्यांचे संघ मालक म्हणून आपण बघितलं शीतल संखे मॅडमला, तर दुसऱ्या बाजूला वृषाली पिंपळे मॅडम आहेत, जे मुंबई वंजारी वॉरियर्स टीमच्या संघ मालक म्हणून भूमिका अदा करतायत. आता हे षटक टाकण्याकरता सुवर्णा समोर आहेत मयुरी. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने, एकदा मिळाली. सेट अंक रोल अदा करतायत. हो 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 हो, जमिनीवर कोसळलेत परंतु पुन्हा उठलेत. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. म्हणजेच ही उंच भरारी घेताना दिसत या महिला टीमच्या सर्व खेळाडू, या युवती. धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते 24 धाबा. www.tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर तुम्ही थेट प्रेक्षेपण बघू शकतायत या महिला मॅच, जे सध्या आपल्याला या मैदानाच्या सुरू आहे. चर्चा होतोय मैदानाच्या आतमध्ये, चर्चा होतोय. वातावरण सुद्धा आता बदललंय. जागा बनवून खेळलं जातं. मैदान क्षेत्रामध्ये चेंडू थांबला. एक धाव मिळाली मयुरीला. धावसंख्या पोहोचली 25 धाबा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये पाहूया किती धावा बनू शकतात.
कॅप्टन साध्वी काहीतरी चर्चा करतायत आपल्या इतर खेळाडूंसोबत. आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज लीना. मुंबई वंजारी वॉरियर्स टीम सध्या धावा बनवते. 25 धावा बनलेल्या आहेत आणि 25 वर 1 गडी बाद. लीना गोलंदाजी मार्गावर आले. त्यांचा हा डॉट बॉल निर्धाव चेंडूने ते सुरुवात करता. मुंबई वंजारी वॉरियर्स टीमच्या सपोर्टर्स आहेत. काय वाटतं 5 षटकांमध्ये किती धावा बनतील तुमच्या टीमच्या? साधारण अंदाज आहे की 35-40 पर्यंत व्हायला पाहिजे, कारण दोन्ही प्लेयर अतिशय चांगल्या खेळतायत आणि त्यांनी प्रॅक्टिसही चांगली केलेली आहे. तर असा अंदाज आहे. देवी मयुरी तर चांगलं 6-4 मारते. बघूया आता तिच्या प्रयत्नांना किती यश मिळतं इथे. म्हणजेच 50च्या आसपास धावपैक जायला पाहिजे. आता यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव संख्येने धावा झाल्या आहेत तर 30 धावा आणि 50च्या आसपास नक्कीच झालं मॅडम धावपैक. मला तरी वाटतं जागा बनवून खेळला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत, चेंडू सोबत खेळत आहेत. तोपर्यंत या 2 धावा बॅटर मयुरीला. मयुरीची एकूण धाव संख्या जर आपण पाहिली 15 चेंडूंमध्ये 21 वर त्या खेळत आहेत. मला वाटतं मॅरेथॉन मध्ये जर त्यांना धावायला लावलं तरी त्या पुढे विनर बनू शकतात. काय वाटतं? हो हो नक्की. ती एकदम बेस्ट धावपटू सुद्धा आहे आणि उत्तम क्रिकेटपटू सुद्धा आहे. एकंदरीत तिच्या परफॉर्मन्स वरून तसंच दिसतंय. एका बाजूला बीसीसी चॅलेंजरचे सपोर्टर्स आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमची टीम या ठिकाणी बेस्ट टीम आहे? हो हो, आमची टीम पण बेस्ट आहे. आमच्या टीममध्ये लीना, साध्वी ह्या आणि त्यांची रोजची प्रॅक्टिस पण खूप सुंदर होते. आम्ही सपोर्टर, कोणीही जिंको आम्हीच आहोत. जय वंजारी आहोत. सपोर्ट करणे आमचं काम आहे. शेवटी आम्ही एकच आहोत. जय वंजारी. क्या बात आहे. चांगलं वक्तृत्व पाहायला मिळालं मॅडमचं. उषा वडे मॅडम यांच्या प्रतिक्रिया बघितल्या आणि एका बाजूला आपण बघतायत रश्मी वडे यांच्या प्रतिक्रिया. परंतु आता वडे वडे आहेत, परंतु दोन्ही टीमचे ते भाग बनलेत. दोन्ही टीमकडे मावशी भाची असं आपण इथे बघूया. वया किती धावसंख्या झाली? धावसंख्या 37. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज व्हाईट बॉल लीना गोलंदाजी मार्गावर ऑन साइडला खेळला जात आहे. बाउंड्री वेल लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर चौकार येतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत. आता षटक संपलं म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या आहेत त्या 41 आणि मयुरी पाटील बिनधास्तपणे आपला खेळ दाखवलाय. 41 रन्स 41 धावा. 4 षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 50 धावा तर होतील असं वाटतं. आता 5वं षटक सुरू आहे. चांगलं सहकार्य महिला भगिनींचा. 41 आफ्टर 4. 4 षटकांमध्ये 41 बनलेत. पाण्याची गरज आहे, तप्त ऊन आहे, परंतु क्रिकेटची क्रेज काही कमी होताना दिसत नाही. क्रिकेटची क्रेज ही वाढतच चाललाय. सपोर्टर सुद्धा वाढत चाललाय. तुमच्या टीमच्या बाजूने आता किती सपोर्टर्स आहेत मॅडम? रश्मी मॅडम. भरपूर आहेत, 100-150 आणि सगळे म्हणजे शेवटी दोन्ही टीम ज्या आहेत त्या आम्ही वंजारीच आहोत. त्यांनी कोणीही जिंकलं तरी आम्हाला त्याचा सार्थ अभिमानच वाटेल की आमच्या समाजातल्या मुली आता एवढं छान खेळतायत, आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की आमच्याच समाजाच्या आहेत त्या. आम्ही दोन्हीकडून आम्ही सपोर्टला आहोत असं काही नाही आहे. पण शेवटी एका टीममध्ये असल्यामुळे त्या टीमचं जास्त आम्ही सपोर्टला आहोत, बाकी काय नाही. जर्सीचा मान तर ठेवावाच लागेल ना. मॅडमकडे मी पोहोचतो. आता कॅप्टन टू कॅप्टन असं बॅटल बनेल, कारण 41 धावा धावपैकावर लागलेत. मयुरी सीट अँकर रोल अदा करतायत. किती वर खेळतायत त्या?
22 वर ते खेळत आहेत, त्या जागा बनून खेळायचा होता, हा डॉट बॉल आला. काय सांगाल तुम्ही, काय म्हणताय? कोणी कुठलीही टीम जिंकली तरी आम्ही नाचणार आहोत, सपोर्ट दोन्ही बाजूने, पण टीमचा एक वेगळा अभिमान असतो. पण आमची कुठलीही टीम नसली तरी आम्ही संध्याकाळी नाचणार आहोत आणि सेलिब्रेशन करणार आहोत. जय वंजारी. मला असं वाटतं की यावरून की पुढच्या पर्वामध्ये एखादी डान्स कॉम्पिटिशन असावी, कारण मॅडमने सांगितलं की आम्ही डान्स करणार आहोत. आमचा समाज डान्ससाठी प्रसिद्ध आहे आणि कुठलाही म्हणजे असू दे कार्यक्रम त्याच्यामध्ये नाच होणार नाही असं होणारच नाही. आमची खासियत आहे ती. क्या बात आहे. हे चांगली चर्चा रंगते या ठिकाणी. स्कोअर कडे आपण नजर टाकूया. धावसंख्या 43 43 वर 1. अंतिम क्षणी पुन्हा एकदा बॅटचा ब्लेड ओपन केलाय मयुरी या बॅटरने. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धाव पॉइंट पूर्ण करतायत. काय एनर्जी आहे, इलेक्ट्रिक पॉवर पाहायला मिळाली मयुरी जे कॅप्टन आहे त्यांच्यामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा आहेत त्या 45. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा हव्यात. ऑन साईडला खेळून काढला या चेंडूला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेतल्याचा प्रयत्न होता आणि या 2 धाव पॉइंट पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 47. काय 50 पूर्ण होतील? हो नक्की नक्कीच. 2 बॉल बाकी आहेत. तुम्हाला काय वाटतं, होतील की रोखतील? रोखण्याचा प्रयत्न करतील आमचे फिल्डर. क्या बात आहे. दोन्ही बाजूने चांगली चर्चा. नो बॉल म्हणजे आता 50 होऊ शकतात, 50 होऊ शकतात. 48 झालेत. 48 वर 1. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलं जाते. इथे फक्त एकच धाव. स्कोअर मोज ऑन 49. आता अजूनही शेवटचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय आणि या 50 धावा पाहून पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर इथे काय घडले, 51 धावा बनलेत. 52 धावसंख्येचं टार्गेट असेल. 51 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बनलेल्या आहेत. चला तत्पूर्वी आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. प्रयास पॅन्थर्स वर्सेस सिर्फ एन्जॉय रॉयल्स या दोघांमध्ये आपण पुढील लढत बघणार आहोत. 30 चेंडूंमध्ये पाहिजेत 52 धावा. टार्गेट कसं काय चेस केलं जाईल याची चर्चा तर होईलच. आता थेट निखिलची संख्या आपल्याला माहिती देतात की आपण टॉस करून घेऊया. पॅन्थर्स आणि सिर्फ एन्जॉय रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. प्रयास पॅन्थर्स आणि सिर्फ एन्जॉय रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमचे संघ मालक म्हणून विकेट पाटील यांना आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत प्रयास पॅन्थर्स टीम. ए ग्रुप मधून काही संघ आहेत, त्याच्यानंतर बी ग्रुप कडून सुद्धा आपल्याला 3 संघ बघायला मिळतील. प्रयास पॅन्थर्स अरुण संखे हे संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतील. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. प्रयास पॅन्थर्स आणि सिर्फ एन्जॉय रॉयल्स दोघांमध्ये ही लढत असेल. नुकताच एक इनिंग आपण वुमन्स टीमची पाहिली होती. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, तो म्हणजेच BCC चॅलेंजर्स टीमने, आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं. मुंबई वंजारी वॉरियर्स या टीमला. 51 धावा बनलेत. 52 धावसंख्येचं टार्गेट असेल. 52 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चला टॉस साठी या.
प्रयास पॅन्थर आणि सिर्फ एन्जॉय रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लवकरात लवकर संपर्क साधा. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीम कॅप्टन टॉस साठी या. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीम कॅप्टन. प्रयास पॅन्थर्स या. एका बाजूला विकट पाटील या ठिकाणी आहेत. सेफ एन्जॉय रॉयल्स टीमचे संघ नायक आणि संघ मालक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आपण बघणार आहोत. आदरणीय आशिष पांडुरंग संखे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. आशिषजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. एका बाजूला कोणाला असेल आणि एका बाजूला विकेट असेल. छाप आणि काटा असेल. 6 षटकांचा मॅच असेल. कोण कॉलिंग करतोय? प्रयास पॅन्थर्स टीमचे कॅप्टन कुणाल कॉलिंग करतायत. आशिषजी संखे साहेबांचे शुभ असते. टॉस. इट इज अ कॉल. इट इज हेड्स. चला छाप झालाय म्हणजेच जो आवाज होता प्रयास पॅन्थर्स टीमच्या कॅप्टनचा. सर आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा. कुणाल मॅच जिंकण्याकरता टॉस फार महत्वाचा असतो. पहिलाच मॅच पहिलाच टॉस तुमच्या बाजूने लागला निर्णय डिसिजन काय? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता कशी तयारी केली या VPLची? प्रथमतः ॲक्च्युली सांगायचं झालं तर पूर्ण खेळाडू हे नवीन आहेत माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी कोणाला जज नाही करू शकत आहे कोण कसा खेळतो आहे. म्हणून फिल्डिंग घेण्याचं कारण हाच आहे की आम्ही पहिले फिल्डिंगमध्ये बॉलर आजमावून बघू. प्रत्येक बॉलर कसा आहे, फिल्डिंग कशी आहे, त्या हिशोबाने त्याचा फिजिकल फिटनेस किती आहे, त्या हिशोबानेच मग बॅटिंगला सुद्धा आम्ही कसं म्हणजे तसं हे करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही समोरच्या टीमला आमचे मित्रच आहे विकेट आणि त्यांना आम्ही मॅक्स टू मॅक्स 50 रनाच्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. पण बहुतेक त्यांच्याकडे फार चांगले बॅट्समन आहेत आणि ते कमीत कमी 60 ते 70 रनाचा टार्गेट देण्याचा त्यांचा संकल्पना असणार. पण आम्ही 50च्या आतच त्यांना ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये 50 रन देण्याच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू. क्या बात आहे. एका प्रश्नाची हजारो उत्तरं मला मिळाली. थँक्यू सो मच कुणालजी. विकट खास करून तुमचा अनुभव तर चांगला राहिलाय कारण जिओ सिनेमा या वाहिनीवर आपण धावतं समालोचन मराठीमध्ये केल्यात. अँकर, सूत्रसंचालक, समालोचक म्हणून आपण IPL मध्ये गाजलात. आपल्या नावाची चर्चा होतोय. इथे आता गाजण्याकरता तुमचं डिसिजन जर टॉस जिंकला असतं तर तुमचं काय असतं? आम्ही सुद्धा आधी म्हणजे टीम मीटिंगमध्ये डिसाईड झालं होतं की फिल्डिंग करूयात पण बॅटिंग आली तरी काही हरकत नाही. चांगले बॅट्समन आमच्याकडे आहेत. एक संतुलित बॅलन्स टीम आहे आणि प्रयत्न नक्कीच असेल जास्तीत जास्त पॉवर प्लेचा फायदा उचलून आणि एक जसं की कुणाल म्हणाला 60 ते 70 धावा तरी काढून समोरच्या टीमवर थोडंसं प्रेशर टाकण्याचा. तरी कोणते चांगले बॅटर आहेत जे धावा बनवतील आणि आयकॉन असा खेळाडू वगैरे आहे का तुमच्या टीममध्ये? आम्ही मेहुल मॉन्टी याला आयकॉन केलेला आहे. तो चांगला बॅट्समन आहे. आल्हाद आहे आमच्याकडे चांगला बॅट्समन. रोहन आहे. धर्मेंद्र आहे आणि मी स्वतः खेळू शकतो आणि बरेच म्हणजे एक 6-7 बॅट्समन चांगले आहेत. मंदार चांगला खेळतो. त्यामुळे एक चांगली बॅलन्स साईट वाटते सध्या तरी ऑन पेपर. तो प्रयत्न असेल पूर्णतः त्या साईडला नाही देण्याचा. आपण एकतर कमावलेली आपली ऊर्जा असते परंतु महिला भगिनी आल्यानंतर ती आपल्यासाठी दुसरी ऊर्जा असते का, आपल्यासाठी प्रेरणा असते? नक्कीच. इतक्या त्यांना एन्जॉय करताना बघून आणि आम्ही जस्ट आमची मॅच होण्याच्या आधी पाहिलं की महिलांची मॅच होती. त्यांनी साईडला जाऊन चांगलं स्ट्रेचिंग वगैरे केलं म्हणजे ते खूप सिरियस आहेत मॅचविषयी हे दिसलं आणि म्हणूनच आता सध्या आमची टीमसुद्धा घेऊन एक स्ट्रेचिंग वगैरे करून आलो कारण ऊन खूप आहे. त्यामुळे थोडासा स्टॅमिना असणं आणि हायड्रेटेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच प्रयत्न करू आमचं 100% देण्याचा.
एक ऐकायला मिळेल की चांगला खेळ या मॅचमध्ये तुमच्याकडून होईल. नक्कीच, आणि प्रयत्न तोच असेल. आणि हार जीत महत्त्वाची नाही, तुम्ही ग्राउंडवर कसे तुमचे एफर्ट देता आणि खेळता कसं ते आहे, त्यामुळे खेळ आमचा चांगला होईल याकडे आम्ही नक्की लक्ष देऊ. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते विकेट पाटील जे कॅप्टन होते. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकला प्रयास पॅन्थर्स टीमचे कॅप्टन कुणालने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमला. प्रेक्षक राजे कुठे जाऊ नका. स्टील स्टे ट्यून ऑन www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीद्वारे हे थेट प्रेक्षेपण होतं संपूर्ण जगभरामध्ये. पुन्हा वळतो आम्ही मैदानाच्या दिशेने जिथे महिलांचा मॅच सुरू आहे. बघूया आपण स्कोअर काय झालाय. 14 झालाय. म्हणजेच उत्तर चांगलं दिलंय. चोख उत्तर दिलं पहिल्या षटकात. आता ऑन साईडला खेळून काढला जातोय. आडवा बॅटचा वापर केला आणि यावेळेला मिळतील धावा 4. मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला. आलाय चौकार. VPL 4. बॅटरने लावलाय जोर. मिळवलाय 4. स्कोअर मूव्स ऑन 19. बॅटर आपण बघतोय स्ट्राईक इनकडे साध्वी आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत रुचिता, कॅप्टन आहेत. आवाजावरून असं वाटतं की आता सपोर्ट तुम्ही त्या टीमला करता. माझा आवाज असाच आहे. मावशी भाचींचा आवाज जवळजवळ सेमच आहे. सेम टू सेम. हो 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 हो, शिवानीने हा झेल टिपलाय. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा. झेल टिपलाय आणि परत जावं लागतं साध्वीला. विकेटचं पतन झालंय. कॅप्टन इज आउट. कर्णधाराला परतीचा प्रवास. धावसंख्या झाली होती 19. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रीना गेलं. लीना सुंदररित्या चांगलं काम साध्वीचं सुद्धा झालं होतं. साध्वीने आपल्या टीम करता धाबा चांगला बनवला. काही क्रिकेटची आवड आहे बघा ना. आज महिला भगिनी सुद्धा या क्रिकेट खेळापासून वंचित राहू शकत नाही. आता गोलंदाजी मार्गावर कॅप्टन मयुरी. सेट अँकर रोल पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजीत त्यांचा झालाय. आज वंजारी समाजाची बरीच लोक घर बसल्या या मॅचला बघत असेल. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे घरून सुद्धा www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर जाऊन या मॅचला ते बघू शकतात. बरेचसे अधिकारी, पदाधिकारी, उद्योजक आपल्याला पाहायला मिळालेत या वंजारी समाजाचे. आता चांगली फिल्डिंग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. म्हणजे जर बघितलं तर 2 धाव पण पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा आहेत त्या 21. 21 ला 1. 21. घ्या वेळेला व्हाईट बॉल असल्या कारणाने 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 22. टार्गेट आहे 52चं. अजूनही 30 धाबा या मॅचला जिंकण्याकरता पाहिजेत. आडोबॅटचा वापर केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक करतायत चुकी आणि त्याचं रूपांतर त्या चुकीमुळेच आता 4 धाव मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. चौकारण्याची धावा झाल्या आहेत त्या 26 धाबा. 26 वर 1. लीना लीना इज ऑन स्ट्राईक. आजचा दिवस आराम, मोबाईलला आराम असेल. फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांसाठी सुद्धा. नाहीतर गैरसमज करून घ्याल. कारण मोबाईल त्याच्यामध्ये बनवलं बैल. कारण फक्त घर बसल्या बसल्या आपल्याला शरीर वाढतं, सदुपयोग कमी होतो. 1 धाव तर मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली 1 गडी बाद 27. प्राऊड फील होतोय.
या ठिकाणी विकट पाटील यांना पाहिल्यावर, कारण IPL मध्ये मराठीत सुंदर समालोचन जिओ सिनेमा या वाहिनीवर त्यांचं पाहायला मिळालं होतं. आणि आता सध्या संघ मालकांच्या भूमिकेमध्ये, संघ नायकाच्या भूमिकेमध्ये सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमचं कर्णधारपद भूषवत आहेत. मयुरी गोलंदाजी मार्गावर तयार आहेत. ऑन साईडला चांगला फटका आहे, एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत. धाव फलकावर त्या 28 वर 2, षटक क्रमांक 2 पूर्ण झालेत. एकच गडी बाद झाला, एक गडी बाद 28, एक गडी बाद 28 धाबा. आडवटचा वापर केलाय, एक धाव मिळाली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितलं तर अर्थातच आता हे षटक पूर्ण होतं. म्हणजेच धाबा जर पाहिल्या तर धाबा झाले त्या 29 धाबा. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुभांगी, 28 धाबा झालेत. हलक्या हाताने खेळला जातोय, चेंडू हवेत होता, नो बॉलचा इशारा, एक धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत, 2+1 एकूण या 3 धाव मिळतील. धाव संख्या 3 ने पुढे जाताना धाबा झाले ते 31 धाबा. यश अभिसर का तुषार सर सुद्धा काहीतरी सांगतात. हो, चांगला एफर्ट, चांगला एफर्ट. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या सर्व युवतींकरता. मेहनत ते सुद्धा करतायत. जागा बनवून गॅप मध्ये चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योगदान देत आहेत चांगलं. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही, 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे गेले आणि धाबा झाले तर 35 धाबा. 35 स्कोर इज 35. ओ, या वेळेला नो बॉल, नो बॉल, नो बॉल. 36 धाव संख्या 36. जिंकण्याकरता अजूनही 16 चेंडूंमध्ये 16 पाहिजेत, 16 धावा पाहिजेत. 16 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 16 धाबा मॅचला जिंकण्याकरता पाहिजेत. दोन्ही बॅटर एकमेकांना सल्ला देत आहेत. अरे जगामध्ये सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा 1000 जण देतील, आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजेच मदत आहे. हजारांकडे मागा, कदाचित एकटाच देईल. इथे आता नो बॉल आलाय, फ्री हिट आहे. धाव संख्या धाव फलकावर 37. पुन्हा एक धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या त्या 38 धाबा. टार्गेट होतं 52चं. धाव संख्या 38. 38 for 1. चांगली भागीदारी. आपण व्यक्तिगत धाव संख्या सांगूया त्या खेळाडूची. 13 मध्ये 16 धावा बनवलेत आणि इथे कॅच कॅरी होऊ शकला नाही. जेल ड्रॉप. आता थोडस डगआउट्स मध्ये शांतता. रश्मी मॅडम शांत बसलेत. ट्राय टू फ्लोइंग आउट फ्रॉम द बॉडी. बॅटचा ब्लेड घेऊन हा चेंडू गेला बॅटचा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. अर्थातच एक धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली आहे ती 41. आता षटकाची समाप्ती झाली. म्हणजेच आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 42. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 10. रश्मी मॅडम काय वाटतंय, अजून विश्वास आहे तुम्हाला तुमचीच टीम जिंकेल? या 12 मध्ये 10 पाहिजेत. एखादा चांगला गोलंदाज येईल इथे. नक्कीच इच्छा बाळगायला काय हरकत आहे. आपल्या क्रिकेटच्या संदर्भात आपण असं म्हटलं की आपल्या क्रिकेटरसाठी आणि चांगले खेळत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा BCC टीम सुद्धा छान खेळतीये. आणि वंजारी प्रीमियर लीग ना, काय टीमचं नाव तुमच्या मॅडम? वॉरियर.
दोन्ही संघ छान खेळतात, दोघांचे एफर्ट चांगले आहेत. बघूया आता कोणाच्या प्रयत्नाला यश मिळतंय ते. 12 मध्ये 10 पाहिजे. आता गोलंदाजी मार्गावर मयुरी आले, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि यावेळेला किती धावा मिळतील बघूया. चौकार ठोकले, शानदार फटका पाळणा आला बॅटरच्या बॅट मधून. 4 रन्स. स्कोर मोज ऑन 46. 46 धावा. मयुरी गोलंदाजी मार्गावर. आता जिंकण्याकरता फक्त 6 धावा. डाऊन द लेग डाबेष्ट सोडून जाणारा बॉल आहे. स्कोर मोज ऑन 47. 47 धावा. एका बाजूला डाव्या बाजूला मॅडमने प्रार्थना केली होती की आमचीच टीम जिंको. दोन्ही हात जोडले होते. तुम्ही कसं एन्जॉय करतात या स्पर्धेला? मी खूप एन्जॉय करते. दोन्ही ग्रुप खूपच छान खेळतात आणि मला खूप मजा येते. आमची टीम म्हणजे दोन्ही टीमचं अभिनंदन. दोन्ही टीम आमने सामने बसलेले आहेत आणि त्यांचंही अभिनंदन. खूप छान. 4 पाहिजे 4. मनापासून धन्यवाद. आता फक्त इथे धावसंख्येचा विचार केला तर धावा या वेळेला 2 ने पुढे गेल्या. धावा झाले तर 50 अप. 2 धावा पाहिजेत. 2 धावांची आवश्यकता. आणि आता गेम प्लॅनिंग करतायत. शेवटच्या क्षणाला एक गेम प्लॅनिंग. मयुरीला काहीतरी सल्ला दिला जातो. कॅप्टन आहेत, चांगला खेळ दोन्ही टीमचा राहिलाय, परंतु बाजी मारली शेवटी. आता ओ या वेळेला काय घडलंय, काय बिघडलंय? डॉट बॉल. म्हणजेच काहीतरी सल्ला थोडासा कामी आला. फक्त ढकलून दिलं. 1 धाव पण पूर्ण केली आणि ही विजयी धाव होऊ शकते काय? याच बरोबर या मॅचला जिंकले बीसीसी चॅलेंजर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. आपण बघू शकतो उषा मॅडम खुश आहेत, उषा वडे मॅडम, आणि एका बाजूला रश्मी वडे मॅडम थोड्याशा खुश आहेत, ते सुद्धा खुश आहेत. कॉंग्रॅच्युलेशन शीतल मॅडम. शीतल शंके मॅडमचा संघ होता आणि त्यांच्या टीमने बाजी मारल्या. या मॅचचा वुमन ऑफ द मॅच कोण असेल ती माहिती आपण जाणून घेऊया. मॅच जिंकलाय. 1 शॉट आहे, म्हणजे एक पाहिजे अजून. आता तो आरामात धाव पूर्ण केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन बीसीसी चॅलेंजर टीम. शीतल संख्या मॅडम. वंजारी वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन वंजारी वॉरियर्स टीम या ठिकाणी जिंकतो. दोन्ही टीमचं अभिनंदन असेल, दोन्ही टीमचं अभिनंदन असेल. चांगला खेळ राहिला यांच्या टीमच्या. वृषाली पिंपळे मुंबई वंजारी वॉरियर्स टीमचा संघ मालक म्हणून त्यांचा रोल चांगला अदा करतायत. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच 17 बॉल मध्ये 22 धाव बनवणारी रुचिता